नमस्कार. द्वितीय सत्राच्या या तासिकेमध्ये भूगोल विषयाच्या या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हा जो सत्र आहे या सत्रामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जो आपल्याला द्वितीय सत्रासाठी अभ्यासासाठी पेपर ठेवलेला आहे तो आहे मानवी भूगोल, ज्याचं पेपरचं कोड आहे HGEOCT 1151. मानवी भूगोल या शाखेमध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो एकंदरीत 4 घटकांमध्ये विभाजित झालेला आहे आणि या 4 घटकांमध्ये विभाजित झालेला अभ्यासक्रम आपल्याला मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करायचा आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम मानवी भूगोलाचा परिचय, त्यानंतर मानवाच्या विविध आर्थिक क्रिया, मानवी भूगोलातील संकल्पना आणि भारतातील ज्या काही आदिम जमाती आहेत त्या या 4 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. थोडक्यामध्ये पाहायचं झालं तर पहिल्या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे मानवी भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. त्याच्यातील दुसरा घटक आहे मानवी भूगोलाच्या शाखा आणि तिसरा घटक आहे मानवी भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व. पहिला घटक हा या 3 छोट्या छोट्या सब युनिट्स मध्ये विभाजित झालेला आहे आणि दुसरा जो घटक आहे, दुसरं जे युनिट आहे ते आहे मानवाच्या विविध आर्थिक क्रिया किंवा कृती. हे युनिट सुद्धा 3 सब युनिट्स मध्ये विभागले गेलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं युनिट आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, दुसरं युनिट आहे किंवा दुसरा घटक आहे द्वितीय आर्थिक क्रिया आणि तिसरा घटक जो आहे त्या घटकामध्ये आपल्याला मानवाच्या तृतीय आर्थिक क्रिया आणि सोबतच चतुर्थ श्रेणीच्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत त्या क्रियांचा अभ्यास करायचा आहे. तिसरा जो घटक आहे, तिसरं युनिट जे आहे ते मानवी भूगोलातील वेगवेगळ्या संकल्पना त्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली संकल्पना आहे पर्यावरणवाद, जिला निश्चयवाद म्हणूनही ओळखलं जातं किंवा दृढ निश्चयवाद म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नंतरची संकल्पना आहे स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, म्हणजे थांबा आणि जा निश्चयवाद. या संकल्पना झाल्याच्या नंतर चौथं घटक आहे मानवी जीवन जगत असताना पर्यावरणाशी मानव कशा पद्धतीने समरूप होऊन जातो किंवा स्वतःला त्याच्याशी कशा पद्धतीने पर्यावरणाशी अनुकूल करून घेतो ते याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण 3 घटक आहेत. एस्किमो लोकांचा अभ्यास करायचा आहे जे की बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात, थंड प्रदेशामध्ये राहतात. त्याच्यानंतर उष्ण प्रदेशामध्ये राहत असणाऱ्या बुशमेन या जमातीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि नंतरचं जे घटक आहे, तिसरं घटक चौथ्या प्रकरणामधलं ते घटक आहे भारतातील आदिवासी जमाती, विशेषत्वाने या त्या जमाती आहेत ज्या जमातीचं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सातपुडा पर्वतरांगेमध्ये सुद्धा दर्शन होतं आणि ईशान्य भारतामध्ये सुद्धा दर्शन होतं. या जमाती आहेत गोंड, नागा, तोडा आणि भिल्ल. अशा पद्धतीनं प्रत्येकी 3 उपविभागांमध्ये ही 4 धडे आपले 4 पाठ विभागलेली आहेत आणि HGOCT आपला 51 अंतर्गत आपल्याला मानवी भूगोलाचा हा अभ्यासक्रम याच्यामध्ये पूर्ण करायचा आहे दिलेल्या टाइम पिरियडमध्ये. तुम्हा सगळ्यांनी प्रथम सत्रामध्ये भूगोलाची प्राथमिक ओळख करून घेतलेली आहे. जी ओळख प्राकृतिक भूगोल
या नावाने तुम्हाला झालेली आहे. भूगोलाच्या मुख्यत्वे 2 शाखा पडतात. पहिली शाखा जी आहे ती फिजिकल जिओग्राफी आणि दुसरी जी आहे ती ह्यूमन जिओग्राफी अशी पडलेली आहे. या पहिल्या शाखेमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत? तर या पहिल्या शाखेमध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे शिलावरण, वातावरण आणि जलावरण. आणि एकंदरीत या तिघांचं मिळून जे होतं ते होतं जीवावरण. आता इंग्लिश मध्ये जर शिलावरणाचं बघायला गेलं तर शिलावरण म्हणजे लिथोस्फियर. हा तो भाग आहे ज्या भागामध्ये आपण दगड-धोंडे यांचा अभ्यास करतो, त्याला शिलावरण म्हटलं जातं. वातावरण म्हणजे काय आहे? आपण सहज बोलताना सुद्धा म्हणतो माझ्या अंगामध्ये वात आहे. वात म्हणजे काय? वात म्हणजे वारा. वाऱ्याचं जिथं जिथं आवरण आहे, हवेचं जिथं जिथं आवरण आहे त्याला वातावरण म्हटलं जातं. आणि तिसरं आहे जलावरण. जलावरण म्हणजे काय? वातावरणाला, शिलावरणाला जिथं लिथोस्फियर म्हटलं जातं तिथं जलवरणाला हायड्रोस्फियर म्हटलं जातं आणि वातावरणाला ऍटमॉस्फियर म्हटलं जातं. वरण याला भौगोलिक भाषेमध्ये स्फियर म्हटलं जातं. वरण म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भात लावू नका, कारण बऱ्याच पेपरमध्ये वरणासोबत भाताची फोडणी दिलेली आहे. आम्ही ऑनलाईन पेपर जे तपासलेले आहेत ते त्याच्यामध्ये. आणि मग या तिघांमध्ये शिलासोबत, वातासोबत, जलासोबत काय काय असतं? जीव असतो. तुम्ही पत्राचे घर कोणाकोणाचे इथं उपस्थित असलेल्यापैकी तुमचं पत्राचं घर आहे. पत्राला ज्यावेळेस छिद्र पडतं, किचन मध्ये बघायचं विशेषत्वाने, ज्यावेळेस छिद्र पडतं त्यावेळेस त्या छिद्रामधून येणारी जी काही सूर्याची किरण येतं त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याला बारीक 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 वरती काहीतरी उडत असलेलं दिसतं. ते कचरा वगैरे तर असतं, पण त्याच्यामध्ये आपल्या डोळ्याला असे न दिसणारे जीवाणू असतात. ते त्या हवेमध्ये आहेत. तुमच्या वातावरणामध्ये, शिलावरणामध्ये तुम्ही जेव्हा दगड फोडता किंवा काहीही, त्यावेळेस त्याच्यातून तुम्हाला बारीक बारीक वेगवेगळे जीवाणू दिसतात. ते याच्यात आहेत. पाण्यामध्ये तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये माशा दिसतात, विहिरीतल्या पाण्यामध्ये तुम्हाला शेवाळ दिसतो, नळाला जे पाणी येतं महानगरपालिकेचं, ग्रामपंचायतीचं, त्याच्यामध्ये कधी कधी साप सुद्धा येतात. म्हणजे हे जीव, तुम्हाला हा जीव इथं सुद्धा आहे जलवरणामध्ये, तो जीव वातावरणामध्ये सुद्धा आहे, तो जीव तुमच्या शिलावरणामध्ये सुद्धा आहे. आणि या तिघांचं मिळून जिथं अभ्यास केला जातो त्या शाखेला जीवावरण म्हटलं जातं. ही तुमची मानवी भूगोलाची पहिली शाखा आहे, मूळ शाखा. आणि मग या 4 शाखांचा अधिक सखोल अभ्यास जो आहे तो या मानवी भूगोलामध्ये केला जातो, या ह्यूमन जिओग्राफीमध्ये केला जातो. ह्यूमन जिओग्राफीचं आणि या चौघाचं असं रिलेशन आहे, एकमेकांच्या सोबत हातात हात घालून चालतात. मानवाच्या प्रत्येक कृतीचं इथं काय परिणाम पडतो, इथं काय त्याच्यामुळे असर पडतो, याचं अध्ययन ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्याला मानवी भूगोल असं म्हटलं जातं. ही साधी आणि सोपी सरळ व्याख्या आहे. मानवी भूगोल, भूगोलाची ही अशी शाखा आहे ज्या शाखेमध्ये मानवाच्या विविध क्रियांचा पर्यावरणावरती काय असर होतो, काय परिणाम पडतो, त्याचं अध्ययन त्याच्यामध्ये केलं जातं. बरं, मानवी भूगोलाचं स्वरूप ज्यावेळेस आपण बघायला बघतो, स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे ते दिसायला कसं आहे. आता मी बालाजी जाधव, तुम्ही कोणाला जर इथं उपस्थित असणाऱ्या पैकी कोणाला जर विचारलं बालाजी जाधव कसा आहे, बाहेर कोणीही विचारलं,
माझं स्वरूप तुम्ही ज्या पद्धतीने बघाल त्या पद्धतीनं तुम्हाला दिसतं. कोणी काय म्हणेल, बालाजी जाधव दिसायला एकदम गबाळा दिसतो. कोणी काय म्हणेल, बालाजी जाधवचं बोलणं थोडंसं तोतलं आहे. तिसरं काय म्हणेल, बालाजी जाधव भलं आजीबाईवणी कपाळावरती मळवड भरून येतं. कोणी काय म्हणेल, अबो त्यांचं वागणंच नव्हे बा, स्वेटर टोपी गॉगल ते अलगच पद्धतीने झालं. हे अशा पद्धतीने कोणी काय म्हणेल. म्हणजे हे जे दिसणं आहे आपल्या नजरेतून आपण त्या पर्टिक्युलर विषयाला जसं पाहतो ते त्याचं स्वरूप ठरतं. मी आज इथं दिसतोय म्हणजे वयोवृद्ध दिसतोय. मी उद्याच्याला डाय मारून आले म्हणजे एकदम यंग दिसेल. म्हणजेच काय, एका अवस्थेतून इथली जी अवस्था आहे या अवस्थेतून बदल होत या अवस्थेपर्यंत जो प्रवास होतो त्याला ते स्वरूप म्हटलं जातं. या 1 नंबरच्या अवस्थेपासून या 2 नंबरच्या अवस्थेपर्यंत बदल होत जे जातं त्याला स्वरूप म्हटलं जातं. आणि मग या दरम्यान त्याला कोणाला आपल्या सोबत घेतो ती त्याची व्याप्ती आहे. व्याप्ती म्हणजे काय, आवाका. व्याप्ती म्हणजे काय, आवाका. आता समजा हे झाड आहे, या झाडाला मला मिठी मारायची आहे. मिठी बसायली का, माझी व्याप्ती केवढी आहे, फक्त एवढीच आहे. पण त्याच ठिकाणी हे दुसरं झाड आहे, याला अलगदरित्या मी माझ्या कुशीमध्ये घेऊ शकतो, ती त्याची व्याप्ती आहे. व्याप्ती म्हणजे काय, दुसरं तिसरं काहीही नसून व्याप्ती म्हणजे हा कुठपर्यंत पसरलेला आहे त्याला त्याची व्याप्ती म्हटलं जातं. व्याख्या स्वरूप व्याप्ती हा एकदम बेसिक पॉइंट आहे मानवी भूगोलाचा. मानवी भूगोलाचा सगळ्यात महत्वाचा जो काही अस्पेक्ट आहे किंवा घटक जो आहे तो म्हणजे मानव करत असलेल्या वेगवेगळ्या आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया म्हणजे काय, क्रिया म्हणजे काय, कृती म्हणजे काय, कृती म्हणजे काय. मित्रांनो, आज 11:30 वाजता ICT कक्षामध्ये एक कार्यक्रम आहे मेडिटेशनचा. त्याच्या माध्यमातून आपलं अभ्यासाची प्रगती कशी वाढवावी, काय नाही त्या बाबतीत, तब्येत कशी सुधारावी त्या बाबतीत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे सर्वांना. तर आपण काय बोलत होतो, व्याप्ती. तर व्याप्ती म्हणजे काय, तर व्याप्ती म्हणजे त्याचा आवाका जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. आणि मग हा आवाका कुठपर्यंत आहे मानवी भूगोलाचा, तर मानवी भूगोलाचा जो आवाका आहे तो आवाका हा मानवाच्या आर्थिक क्रियांनुसार ठरलेला आहे. मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणजे काय, तो करत असलेले काम. कृती म्हणजेच काय, आढाव. कृती म्हणजे काय, काम बरोबर कार्य. कृती बरोबर काम, काम बरोबर कार्य. तो काही कामाचा नाही, तो काही कार्यच करत नाही, तो बिना कृतीचा आहे. एकाच शब्दाला आपण अशा 3 पद्धतीने बोलतो. कृती म्हणजेच काम, काम म्हणजेच कार्य. तर मनुष्य जीवन जगत असताना वेगवेगळे काम करतो. ते जे वेगवेगळे काम करतो त्यालाच काय म्हटलेलं आहे मानवी भूगोलाच्या भाषेमध्ये, त्यालाच आर्थिक क्रिया असं म्हटलेलं आहे. मनुष्य जीवन जगत असताना जी वेगवेगळी कामं करतो त्या वेगवेगळ्या कामांना आर्थिक क्रिया असं म्हटलेलं आहे. पहिली आर्थिक क्रिया कोणती आहे, जी तुमची पूर्णपणे नॅचरल असते, निसर्गावर आधारित जी काही आपण काम करतो त्याला प्रथम दर्जाची आर्थिक क्रिया म्हटलेली आहे. तुम्ही जंगलामध्ये जाता, मोहाची पानं गोळा करता, तिची बीड तयार करता, बाजारात विकता, ती आर्थिक क्रिया आहे. तुम्ही तळ्यावरती जाता, दोरी टाकता, आकोडा लावून त्याला काहीतरी अन्न लावता, मग त्याला अडकतो खेकडा, तुमचा साप, तुमची माशी, ते बाजारात नेऊन विकता.
ते तुमची हे आहे. तुम्ही शेतामध्ये जाता, डोंगर दऱ्यानं सीताफळं तोडता, मोहफुलं तोडता, जांब तोडता, चिंच तोडता, जे काही ते तुम्ही बाजारामध्ये विकता. म्हणजे काय, निसर्गदत्त तुम्ही केलेली मासेमारी असेल, तुम्ही केलेली शेती असेल, तुम्ही केलेली काय म्हणतात शेती मासेमारी असेल, किंवा तुम्ही बाजारामध्ये विकलेले फळं असतील, या ज्या कृती आहेत यांना काय म्हटलं जातं, प्रथम श्रेणीच्या आर्थिक क्रिया. बर, अधिक सोपं सांगतो. कृषी ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट प्रथम श्रेणीच्या आर्थिक क्रियामध्ये. सेवा क्षेत्र जे आहे ते येतं द्वितीय याच्यामध्ये, द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया कृषी. मग नंबर 2 ची कोणती आहे? नंबर 2 ची जी येते ती प्रोसेस. मी माझ्या शेतामध्ये उत्पादित केलेला माल कवळे गुरुजीच्या कारखान्याला नेतो, सिंधीच्या. तिथं त्या ऊसाला काय केलं जातं, बारीक 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 तुकडे केले जातात. मग त्या भट्ट्या कढईमध्ये त्याला उकळलं जातं, रस काढून त्याची मळी बाजूला काढली जाते, त्या मळीची दारू होते. पुन्हा चांगल्या पद्धतीचा गुळ एकीकडे केला जातो, ज्याला खांडसरीचा बारीक पावडरवाला गुळ म्हणतात, आणि राहिलेल्याची साखर केली जाते. हे कशामध्ये केलं जातं, तर हे या प्रक्रिया उद्योगामध्ये केलं जातं. या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना काय म्हटलं जातं, तर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना हे द्वितीय श्रेणीची आर्थिक क्रिया म्हटलं जातं. आता तृतीय श्रेणीच्या जे आर्थिक क्रिया आहेत त्या म्हणजे तुमचं सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रामध्ये काय, शासन मला पगार देते, मी तुम्हाला सेवा देतो. कोणती सेवा देतोय, बोलण्याची. मला जे काही माहिती आहे पुस्तकातली वाचलेली ते तुम्हाला सांगण्याची मी सेवा देतोय. आपण बाहेर जा, तहसीलदार तुमच्या याच्यावरती अंगठा लावतो, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरती, याच्यावरती त्याच्यावरती, तो आपल्याला सेवा देतोय. कलेक्टर देतोय. ही झाली तुमची तृतीय श्रेणीची सेवा क्षेत्र. याच्या पलीकडे चौथ्या श्रेणीची सेवा क्षेत्र आहे. ती चौथ्या श्रेणीची सेवा क्षेत्र म्हणजे जे बुद्धीला जास्त ताण देतात पण तुलनेनं फार कमी असतात, ते म्हणजे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स जगाच्या पातळीवरती. आणि त्याच्याही पलीकडे पाचव्या पद्धतीची सेवा क्षेत्र आहे, ती म्हणजे मोठमोठी वैज्ञानिक लोक, मोठमोठी अभियंते लोक, जे की तुम्ही मिशन मंगळमध्ये पाहिलेलं आहे. मंगलयान पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तशी उच्च कोटीची बुद्धिवाले जे लोक असतात आणि ते करत असलेलं काम जे आहे ते पाचव्या श्रेणीमध्ये येतं. आणि मग त्याच्यानंतर जे आहे बघायचं आपल्याला, तो म्हणजे तुमचं मानवी भूगोलातील संकल्पना. मग त्याच्यामध्ये पर्यावरणवाद काय आहे, वाद कुठे होतो, वाद कुठे होतो, वाद म्हणजे शब्दशः भांडण नव्हे. हे जे भूगोलातले किंवा इतर विषयातले वाद असतात, साहित्यामध्ये तुम्हाला स्त्रीवाद असेल किंवा तुम्ही समाजशास्त्रामध्ये मानवतावाद आहे, तुम्हाला असे जे वेगवेगळे वाद आहेत, हे वाद म्हणजे काय, तार्किक याच्यावरती बौद्धिक पातळीवरती मला पटणारं जे मत आहे ते मत मी मांडतो, तुम्हाला पटणारं मत तुम्ही मांडता. मग याच्यामध्ये चूक का बरोबर कोण, कल्याणी बरोबर का आडावचं मत बरोबर, सोळंकी बरोबर का जाधव बरोबर, ही जी चर्चा इतर लोक करतात त्याला वाद म्हटलं. मग त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे एन्व्हायरमेंटलिझम म्हणजे पर्यावरणवाद. पर्यावरणवाद म्हणजे काय, सोप्या शब्दामध्ये माझ्या जीवनशैलीमुळं पर्यावरणावरती कशा पद्धतीनं परिणाम पडतो. माझ्या जीवनशैलीमुळं मी लोकांना काय म्हणतोय, तिकडे मी प्लास्टिक घेतच नाही बाजारात, काहीच घेत नाही. मी फक्त साधं कागदामध्ये गुंडाळून आणतो कोणतीही वस्तू, आणि मग ते घरी आणल्याच्या नंतर तेच कागद घरी पुठ्ठ्याला वापरतो. लईच खराब कागद असेल तर ते चाळायला वापरतो, भाजी निवडायला वापरतो, आणि मग पुन्हा खराब झाल्याच्या नंतर त्याला कुठं देतो, मी भंगारवाल्याकडे देतो, त्याला त्याचं पुठ्ठ्याच्या कारखान्याला लज्जा करून तिकडं वापरते. हे पर्यावरणवादाचं एक उदाहरण. मग त्याच्यानंतरचा जो वाद आहे आपल्याला, तो म्हणजे संभवतावाद, ज्याला आपण पॉसिबिलिझम म्हणतो. पॉसिबिलिझम, संभवतावाद.
ज्याला शक्यतावाद आणि ज्याला संभाव्यतावाद अशा 3 नावाने ओळखलं जातं. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला संभाव्यतावाद जरी म्हणून विचारलं तरी पॉसिबिलिझम लक्षात ठेवायचं, शक्यतावाद म्हणून जरी विचारलं तरी पॉसिबिलिझम लक्षात ठेवायचं आणि संभववाद जरी म्हणून विचारलं तरी पॉसिबिलिझम म्हणून लक्षात ठेवायचं. कारण आमची गत अशी झालेली आहे, आम्हाला इंग्रजी भाषेतील शब्द फार लवकर लक्षामध्ये राहतात तुलनेत मराठीच्या. त्याच्यामुळेच इथं कृती बरोबर काम बरोबर कार्य जसं दिलेलं आहे तसंच संभाव्यता म्हणजेच पॉसिबिलिटी आहे, शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी आहे आणि संभववाद म्हणजेच पॉसिबिलिटी आहे. या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि मग चौथा जो युनिट आहे तो युनिट म्हणजे मानवी जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहतो. त्याच्यातलं थंड प्रदेशामध्ये राहणारी एस्किमो नावाची जी जमात आहे ती इग्लू नावाच्या घरामध्ये राहते. आपल्या याला काय म्हटलं जातं? आपल्या घरट्याला घर तर म्हणलं जातं, घर म्हणलं जातं. चिमणी जे घर बांधते तिला काय म्हणतो आपण? चिमणी जे बांधते तिला आपण खोपा म्हणतो. आपण जनावर ज्या घरामध्ये बांधतो त्याला आपण काय म्हणतो? गोठा. गोठा, खुलाड, कोंबडी कोणते त्याला खुलाड, पुन्हा अशी जी वेगवेगळी संकल्पना आहे तर त्याच संकल्पनेमधलं इग्लू, त्या घराची रचना ही एकदम कासवासारखी असते. दिसायला कासव ज्या पद्धतीने दिसतं ही अशी त्यांच्या घराची रचना असते इग्लू लोकांच्या. आणि इथून त्यांच्या घराचा दरवाजा ओपन असतो, जमिनीच्या मधामध्ये हे घर असतं. इथून एंट्री गेट, प्रवेशद्वार त्या इग्लू लोकांचं. इग्लू एस्किमो लोकांचं घर. आता हे घर कुठं पाहायला मिळतं तुम्हाला? तर हे घर तुम्हाला एकदम शीत प्रदेशामध्ये पाहायला मिळतं, जो की अंटार्क्टिका आर्कटिकच्या ध्रुवीय प्रदेशामध्ये हे इग्लू. त्याच तुलनेत दुसरीकडे बुशमेन नावाची जी प्रजाती आहे ती बुशमेन नावाची प्रजाती कुठं पाहायला मिळते? तर ही बुशमेन नावाची प्रजाती ही आपल्याला आफ्रिकेच्या म्हणजे जो दक्षिण आफ्रिका खंड आहे दक्षिण आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशामध्ये पाहायला मिळते. विषुववृत्तावर आलं लक्षात? ही पृथ्वी आहे. या पृथ्वीचे असे 4 भाग केले आपण. हा जो भाग आहे गोल केलेला हा तुमचा ध्रुव प्रदेश आहे. हे उत्तर ध्रुव आणि हे साऊथ ध्रुव. पण हा वाला जो प्रदेश आहे हा वाला प्रदेश सूर्याची किरण जी आहे ही अशी तिरपी नाही पडत, ही अशी सरळ पडतात. सूर्याची जी किरण येतात ती किरण अशी सरळ पडतात, अशी तिरपी नाही पडत. जिथं सूर्याची किरण तिरपी पडतात तिथं उष्णता कमी असते आणि जिथं सूर्याची किरण सरळ पडतात तिथं उष्णता जास्त असते. म्हणून या भागातली लोक जी आहेत ती आपल्याला कोळशासारखी काळी दिसतात. आपल्या भारताचं उदाहरण घ्या. पंजाब, जम्मू काश्मीर इकडली लोक एकदम कापसाच्या फुलावानी गुलगुलीत पान येतात आणि तेच आपण खाली गेलं अण्णा मंडळी म्हणजे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, केरळ असेल किंवा तुमचा आंध्र प्रदेश असेल, तिकडे बघा तुम्ही लोक ही एकदम डांबरासारखी काळी काळी दिसतात. आपण ना धड तिकडले आहोत ना धड इकडले आहोत. म्हणून आपल्या चमडीचा रंग बघा गहू जसा दिसतो की पिवळट पिवळट पानाचा तशा पद्धतीने आपल्या चमडीचा रंग आटानं काळ आटाने गोल या दोघांचं मिलावट होऊन आपल्या चमडीचा रंग झालेला आहे. बघा तुम्ही आपल्याला उन्हाळ्यामध्ये कडक ऊन लागतं आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण थंडगार राहतो. त्यांना कडक ऊन नाही लागत उत्तर भारतीय लोकांना आणि इकडे जास्त थंडी नाही जाणवत.
दक्षिण भारतीय लोकांना. आपण मध्य भारतात आपलं स्थान तसं असल्यामुळं आपल्याला या दोन्हीही हवामानाचे गुणधर्म आपल्या याच्यात झालेले आहेत, म्हणून आपल्या चमडीचा रंग तसा झालेला आहे. भूगोलाच्या लोकांनी कमीत कमी या मानवी क्रियांचा परिणाम आपल्यावरती कसा होतो हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतरचं जे तिसरा घटक आहे तो तिसरा घटक म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या विविध आदिवासी जमाती. त्याच्यामध्ये गोंड आदिवासी, नागा आदिवासी, तोडा आदिवासी आणि भिल्ल आदिवासी यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या ज्या जमाती आहेत त्या जमातीचं खानपान कसं आहे, त्या जमातींची राहणीमान कशी आहे, त्यांचा व्यवसाय कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. एकंदरीत हा जो पेपर आहे हा पेपर केवळ विद्यापीठानं अभ्यासाला ठेवला म्हणून अभ्यासायचा नाहीये, तर हा पेपर आपल्याला आंतरबाह्य एकरूप होण्यासाठी, निसर्गासोबत एकरूप होण्यासाठी आणि आपल्या क्रियांचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो ते जाणून घेण्यासाठी या पेपरचं आपल्याला अध्ययन करायचं आहे. तूर्तास या परिचयात्मक तासिकेमध्ये या ठिकाणी मी थांबतो. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.